आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी नागपूरचं जे साई मंदिर आहे हे आकर्षक फुलांच्या माळांनी सजवण्यात आलेलं आहे। जर का बघितलं तुम्ही तर इथे जे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या आणि शेकडो प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे हे फुलं इथे लावण्यात आलेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। अनेक नागपूरकर साईचरणी येऊन नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेत आहे, एक नवीन सुरुवात करत आहे आणि त्यावेळी जेव्हा नागपूरकर इथे गर्दी करतात, नागपूरकरांना देखील प्रसन्न वाटावं, त्यांचा देखील आजचा पहिला दिवस सुंदर जावा यासाठी मोठ्या संख्येने इथे फुलांच्या माळांनी या संपूर्ण मंदिराला सजवण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे का तुम्ही इथल्या भिंतीवर देखील बघा ना तर बघा अत्यंत सुंदर असे फुलं लावण्यात आलेले आहे जे आकर्षणाचं केंद्र आहे। त्यामुळे फक्त नागपूरकर दर्शनच घ्यायला येत नाही तर या फुलांची सजावट देखील बघायला मोठ्या संख्येने नागपूरकर इथे येतात आणि हेच नागपूरच्या या साई मंदिराचं वैशिष्ट्य आहे की नवीन वर्षाची सुरुवात करताना नागपूरकरांना काहीतरी एक वेगळंपण वाटावं, एक नवीन उत्साह त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा। काही नागपूरकर आपण त्यांना विचारूया, नवीन वर्षाचा पहिला दिवस साईचरणी आले आपण। नवीन वर्षाच्या सर्वप्रथम आपणास शुभेच्छा। नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि साईचरणी माझा एकच संकल्प आहे की शरीरयष्टी चांगली असावी। शरीरयष्टी जर योग्य असली तर सगळं साध्य करता येतं। म्हणजे आयुष्याची सुरुवात जर मी तरी माझ्या आयुष्याची पहिली सुरुवात जवळपास 3 किलोमीटर दररोज वॉकिंग करणार हे ठरवून करणार आहे। नवीन सुरुवात आणि नवीन संकल्प घेतला, अनेक नागपूरकर आहे, काय भावना आहे आज साईचरणी आल्या? ओम साईराम, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आज मी इथे सकाळी उठूनच साईचरणी आपलं नतमस्तक होऊन नवीन वर्षासाठी साईबाबांना आशीर्वाद मागितला की हे येणारं वर्ष माझं सुख समृद्धी आणि यशाचं जाऊ द्यावा, याच्यासाठी मी बाबाच्या चरणी विनंती केली आणि इथची सजावट पाहून खूप छान वाटलं, खूप आनंदित वाटलं। काय मागितलं तुम्ही, नवीन संकल्प काही? नवीन वर्षाच्या सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ। आणि मी आत्ता 7:30ला गणेश टेकडीला जाऊन आलो, तिथे पण अशीच खूप मस्त सजावट केलेली आहे सगळी, म्हणजे जशी साई मंदिरमध्ये आहे, प्रसन्न वाटते इथे आल्यानंतर, खूप छान वाटतो आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण बघू शकतो की नवीन वर्षाची जी सुरुवात होत आहे त्या सुरुवातीला नागपूरकरांना प्रसन्न वाटावं यासाठी मोठ्या संख्येने इथे एक वेगळी सजावट केलेली आहे आणि नागपूरकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना एक नवीन संकल्प घेऊन जाताना प्रसन्न वाटावा याचा पुरेपूर प्रयत्न इथे मंदिर प्रशासनाने केल्याचं आपल्याला दिसत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।